जय हिंद. पोलीस भरतीमध्ये 90पेक्षा जास्त गुण मिळवायचे आहेत. खूप जण प्रचंड अभ्यास करतात, पण योग्य स्ट्रॅटेजी नसल्यामुळं मागे पडतात, बरोबर? आज आपण तेच ध्येय गाठण्यासाठी एक जबरदस्त आणि एकदम ठोस योजना पाहणार आहोत. मग प्रश्न हाच पडतो की मेहनत तर सगळेच घेतात, पण यश काही मोजक्या लोकांनाच का मिळतं? याचं उत्तर एकदम सोपं आहे. गोष्ट फक्त मेहनत करण्याची नाहीये, तर ती स्मार्ट पद्धतीने करण्याची आहे. आणि इथेच खरा फरक पडतो. जेव्हा तुम्ही तुमच्या मेहनतीला एका स्मार्ट स्ट्रॅटेजीचीच जोड देता, तेव्हा 90 गुणांचा टप्पा ओलांडणं अगदी शक्य होतं. हीच आहे यशाची खरी गुरुकिल्ली. चला, तर मग पटकन बघूया की आपण आज काय काय कव्हर करणार आहोत. आधी आपण 90+ गुणांचं आव्हान समजून घेऊ आणि मग त्या 5 जबरदस्त स्ट्रॅटेजी बघू, ज्या तुम्हाला हे ध्येय गाठायला मदत करतील. ओके, तर कोणतीही लढाई जिंकायची असेल तर आधी रणांगण समजून घ्यावं लागतं, बरोबर? मग आपल्यासाठी हे रणांगण म्हणजे परीक्षेचं स्वरूप. चला, बघूया ते काय आहे. आता हे आकडे नीट बघा. 100 प्रश्न, 100 गुण आणि वेळ फक्त 90 मिनिटं. म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिट पण नाहीये. पास व्हायला 40% लागतात, पण आपल्याला 90+ जायचंय. आणि तिथेच खरा खेळ सुरू होतो, स्पीड आणि ॲक्युरसीचा. तर आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी, अभ्यासक्रम क्लिअर करा. हा आपल्या तयारीचा पाया आहे. कारण काय वाचायचं हेच कळालं नाही तर गाडी पुढे कशी जाणार? पण अभ्यासक्रम क्लिअर असणं म्हणजे नेमकं काय? फक्त विषयांची नावं वाचून नाही चालणार, नाही. तर प्रत्येक विषयातले महत्त्वाचे टॉपिक्स कोणते आहेत, कशावर जास्त प्रश्न येतात, हे ओळखता आलं पाहिजे. तेव्हाच आपला अभ्यास योग्य दिशेने जाईल. हे बघा, परीक्षेचे 4 मुख्य पिलर्स, गणित, रिझनिंग, मराठी व्याकरण आणि आपलं जीके. सगळ्यांना 25-25 मार्क्स आहेत. पण खरी गोष्ट काय आहे माहितीये? या प्रत्येक विषयातले कोणते टॉपिक्स हमखास येतात ते ओळखणं. आणि ही यादी आपल्याला तेच सांगतेय. ओके, स्ट्रॅटेजी नंबर 2. आणि ही तर खूपच महत्त्वाची आहे. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवणं. खरं सांगायचं तर हे एक प्रकारचं सिक्रेट वेपन आहे. जरा हा आकडा बघा. जवळजवळ 5.25 लाख लोकांनी फक्त जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून आपले मार्क्स वाढवले आहेत. हा आकडाच सांगतो की हे किती पॉवरफुल आहे. तर यामागचं कारण काय आहे? कारण ह्या प्रश्नपत्रिका म्हणजे परीक्षेचा एक ब्ल्यूप्रिंटच आहे. आपल्याला पेपरचा पॅटर्न कळतो, प्रश्नांची काठिण्य पातळी समजते आणि महत्त्वाचं म्हणजे कोणते टॉपिक्स हॉट फेवरेट आहेत हेही कळतं. आणि हेच बघा इथे, वेगवेगळ्या वर्षांत कोणत्या विषयाला किती महत्त्व दिलं गेलंय, हे कसं बदलत गेले. जीके बघा, 2023 मध्ये 18 प्रश्न होते, तर 2024 मध्ये थेट 30. म्हणूनच मागच्या पेपर्सचं ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. चला, आता वळूया आपल्या तिसऱ्या स्ट्रॅटेजीकडे, आणि ती आहे वेळेवर प्रभुत्व मिळवणं. कारण नॉलेज कितीही असलं, पण वेळेत पेपर पूर्ण नाही झाला तर सगळं वाया जातं. हे बघा, 100 प्रश्न आणि समोर टिकटिक करणारा घड्याळ, फक्त 90 मिनिटं. एका प्रश्नावर जास्त वेळ घालवला की खेळ खल्लास. हा प्रेशरच खूप मोठा असतो. मग करायचं काय? तर ही सिम्पल 3 स्टेप मेथड वापरा. आधी सोपे प्रश्न पटापट सोडवून टाका. यामुळे मार्क्स पण मिळतील आणि कॉन्फिडन्स पण वाढेल. जो प्रश्न अवघड वाटतोय त्याला मार्क करा आणि पुढे जा. आणि मग शेवटी उरलेल्या वेळेत त्या अवघड प्रश्नांची लढा. एकाच प्रश्नावर अडून राहण्याची चूक अजिबात करू नका. ठीक आहे, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, स्ट्रॅटेजी नंबर 4, रोजचा सराव. याला दुसरा कोणताही पर्याय नाही. रोजचा सराव म्हणजे काय हे या उदाहरणावरून कळेल. यात फिजिकल ट्रेनिंग आहे, विषयांचा अभ्यास आहे आणि रिव्हिजन पण आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, रोजच्या प्रॅक्टिसशिवाय मार्क्स वाढणार नाहीत. ही शिस्तच तुम्हाला इतरांच्या पुढे नेईल. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. सातत्य प्रत्येक वेळी बुद्धिमत्तेवर मात करते. म्हणजे काय की तुम्ही कितीही हुशार असा, पण जर रोज मेहनत घेतली नाही तर काहीच उपयोग नाही. रोज थोडं थोडं केलं तरी खूप फरक पडतो. कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि आता आपली शेवटची 5वी स्ट्रॅटेजी, आपल्या कामगिरीचं विश्लेषण करणं. म्हणजे आपण कुठे आहोत हे तपासणं. मॉक टेस्ट म्हणजे एक आरसा आहे. तो आपल्याला आपल्या चुका दाखवतो. म्हणून आठवड्यातून किमान 2 ते 3 मॉक टेस्ट द्यायलाच हव्यात. फक्त टेस्ट देऊन थांबू नका. कुठे चुकतंय, कोणते टॉपिक्स कच्चे आहेत ते शोधा आणि मग त्यावर काम करा. आपल्या कमजोरीलाच आपली ताकद बनवा. तर मित्रांनो, सगळा खेळ या 4 गोष्टींवर आहे.
एक, काय वाचायचं हे क्लिअर असलं पाहिजे. दुसरं, स्मार्ट प्रॅक्टिस करायची, म्हणजे जुने पेपर्स आणि मॉक टेस्ट्स. तिसरं, रोजची शिस्त. आणि चौथं, स्वतःवर आणि आपल्या मेहनतीवर विश्वास. आणि आता जाता जाता एक प्रश्न. या 90+च्या ध्येयाकडे जाण्यासाठी आत्तापासून तुम्ही तुमच्या अभ्यासात असा कोणता एक बदल करणार आहात? याचं उत्तर शोधा आणि कामाला लागा. जय हिंद.